स्वागत. आयुर्वेद म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक शुभ्र दाढीवाले, कंदमुळं आणि चूर्ण खाणारे बाबा. पण सगळे वैद्यराज असेच असतात का? पाहूया ना. आज आपल्याकडे 2 जोड्या आलेल्या आहेत. एक लव्ह मॅरेज केलेली जोडी, एक अरेंज मॅरेज केलेली जोडी. चारही लोक डॉक्टर आहेत. पण विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही बायका ज्या आहेत ना, त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आता या आयुर्वेदिक डॉक्टर्समुळे त्यांचे पतिराजसुद्धा दाढीवाले बाबा झालेत की काय? पाहूया. तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज केलेल्या दाढीवाल्या बाबांना. या. आपण. नमस्कार, माझं नाव डॉक्टर निखिल दातार. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. अरे गायनेकॉलॉजिस्ट आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर नाही आहेत. हां. आणि गायनेकॉलॉजिस्ट तर मी आहेच, पण त्याच्याबरोबर अजूनही माझं शिक्षण संपलेलं नाही आहे. मी अजूनही LLB करतो आहे. माझी 2 हॉस्पिटल्स आहेत, गोरेगावला आणि मालाडला. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता दातार. मी गोरेगावला प्रॅक्टिस करते आणि जीवन सर्वार्थाने समरसून जगण्यात मी विश्वास ठेवते. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे एकमेकांना अनुरूप असे तुम्ही दोघं जण आहात. आपलं स्वागत. बसा. आता मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या दाढीवाल्या बाबांना. या. तुमच्या लक्षात आलं असेल, हे खरंच दाढीवाले बाबा आहेत, पण शुभ्र दाढीवाले नाही आहे तेवढं. आपण. मी डॉक्टर विनायक जाधव. मी गेल्या 10 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस करतोय. बरं. आम्ही होमिओपॅथ. आणि शिल्पाने आज इकडे आणलं मला. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पकला जाधव. मी गेल्या 10 वर्षापासून स्वतंत्र प्रॅक्टिस करते. आणि लग्न आमचं जरी अरेंज्ड असलं तरी अरेंज्ड कम लव्ह मॅरेज म्हणता येईल, कारण प्रथम तुझं पाहता जीव वेडावला अशी अवस्था झाली आणि आमच्या गाठी जुळल्या. अभिनंदन. या बसा. आता तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलंच, पण आणखीन थोडंसं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि मग आपल्या खेळाला सुरुवात करूया. तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काय वाटलं? म्हणजे आपण पुस्तकात वगैरे वाचतो, मनात तरंग उमटतात वगैरे, तसं काही झालं? हो, मला गुदगुल्या झाल्या. गुदगुल्या झाल्या म्हणजे विनोदी दिसत होतं त्या का? म्हणजे काय वाटलं पहिल्यांदा त्यांना बघितल्यावर? असं वाटलं की आपल्याला जी मुलगी भेटायला हवी होती ती भेटली. आता शोधायची गरज नाही. ठरलं बाय, फुल स्टॉप. आता आपली शोध संपलेला आहे सगळं काय. अच्छा. तुम्हाला परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का वगैरे अशी गाणी? मी ह्यांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हा एवढा डॅशिंग नवरा, म्हणजे आता हेच नवरा पाहिजे असं वाटलं मला. योच नवरा पाहिजे. तुम्हालाही तेच वाटलं? म्हणजे फुल स्टॉप होता, त्याच्यानंतर शोधायचं नाही कुठे? नाही. ते बघा तिकडे खुशी चालली तिकडे नुसती. पहिल्यांदा प्रेमभावना कोणी व्यक्त केली? मी. काय सांगितलं तेव्हा? मी असं सांगितलं होतं, कारण तेव्हा आमची परिस्थिती वेगळी होती. माझं शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं. तेव्हा मी तिला असं सांगितलं होतं की मला तू खूप आवडतेस, परंतु मला काही वेळ लागेल, निदान 1 वर्षभर तरी लागेल. त्याच्यानंतर मी तुझ्याशी लग्न करीन की नाही ते सांगू शकेन. त्याच्यानंतर लग्न करीन की नाही हे सांगू शकेन? हां. आणि त्याच्यानंतर बरोबर 8 दिवसांनीच मी तिला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. पण म्हणजे ते 8 दिवस तुम्हाला 1 वर्षासारखे वाटले असतील ना? नक्कीच. पण मला पूर्ण विश्वास होता की माझं लग्न होणार तर ह्यांच्याशी. होच नवरा पाहिजे असं ठरलेलं होतं. जेव्हा महिन्याचा पगार होतो, महिन्याचा पगार किंवा रोजची मिळकत असते म्हणा, तुम्ही बरोबर प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहात, तो तुम्ही त्यांच्या स्वाधीन करता? पाटली पॉकेटमध्ये ठेवून देतो. अच्छा. मी तोच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार होतो की त्या तुम्हाला पॉकेट मनी देतात का तुम्ही स्वतःचा हक्काचा काढून घेतलेला असतो? नाही, हक्काचा काढून घेतो मी. एक बरं हो, तुम्हाला किती मिळाले ते काही चॅलेंज करू शकत नाही. द्याल तेवढे मिळाले. यांचे कुठले गुण आवडतात तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदाच सांगितलेलं आहे प्रथम तुझं पाहता जीव वेडावला वगैरे, पण एकत्र राहिल्यावर गोष्टी वेगळ्या होतात. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा तीच अवस्था आहे. त्यांचे कुठले गुण आवडतात, काय आवडत नाही? त्यांचे गुण म्हटल्यावरती की समजूतदारपणा जो आहे किंवा समजून घेण्याची जी त्यांची कुवत आहे ती जास्त आवडते. आणि मुख्य म्हणजे काळजी घेणं. म्हणजे जरी डॉक्टर असलो तरी पेशंट म्हणून ते माझी जास्त काळजी घेतात. पण म्हणजे तुम्ही स्वतःची औषधं स्वतःला देत नाही का? नाही, मला औषधं घ्यायला कंटाळा येतो. आणि मला औषधं द्यायला आवडतं. चला तर 2 सुखी जोडपी आपल्या समोर बसलेली दिसत आहेत. पहिल्या फेरीला सुरुवात करूया. पहिली फेरी काय आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. साधी सोपी फेरी आहे. डार्लिंग म्हणजेच एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना कितपत माहिती आहेत, सूर कितपत जुळले ते जुळलेले दिसत आहेत मला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्रत्येकाला 3 प्रश्न विचारलेत.
यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं यांनी द्यायची आहेत. तसंच तुमच्या बाबतीत आहे. बरोबर. प्रत्येक बरोबर उत्तराला 10 गुण मिळतील. पहिला प्रश्न मी विचारतो तुम्हाला, यांची आवडती गायिका कोणती? लता मंगेशकर. उत्तर बरोबर आहे. त्यांचं आवडतं नाटक? हां, एका लग्नाची गोष्ट. सांगितलं नाही ना त्यांना काय बोललाय तुम्ही ते? मोबाईलवर वगैरे आम्हाला भेटायलाच दिलं नाही. मोबाईलचा तिकडे बघा, तिकडे खुशी 100% खुशी आहे तिकडे. यांचं आवडतं पर्यटन स्थळ? माथेरान. नक्की भेटलंय तुम्ही? आम्ही आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माथेरानलाच अच्छा गेलो. अच्छा, तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. तुम्हाला 30 गुण मिळालेले आहेत. यांचा आवडता खेळ कोणता? क्रिकेट चालू असतो कारण टीव्ही घरामध्ये. यांचा आवडता छंद? वाचन. तिसरा प्रश्न विचारतो, त्यांना तुमची कुठली गोष्ट आवडत नाही? मी मुलखाचा धांदरट आहे, ते बहुतेक आवडत नसेल. बहुतेक आवडत नसेल ना, नक्की आवडत नाही. त्यांनी लिहिलंय ते धांदरटपणा असं. तुमची 6 उत्तरं बरोबर आहेत. तुम्हाला या फेरीला 60 गुण मिळत आहेत. यांची आवडती नायिका कोण? आत्ताची का जुनी? आत्ताची. आत्ताची ऐश्वर्या राय. उत्तर बरोबर आहे. यांचा आवडतं परफ्यूम? ब्रूट्स. नाही. त्यांना तुम्ही काय प्रेझेंट दिलं होतं पहिलं? शर्ट. यांची तिन्ही उत्तरं बरोबर आलेली आहेत. तुम्हाला पुढचा प्रश्न, त्यांचा आवडता रंग कोणता? स्पेसिफिक नाही बट लाईट कलर्स. नक्की भेटलेले आहेत. नक्की नक्की उत्तरं सांगितलेली आहेत. नाही हो. तुम्ही जर का चिडलात तर त्या तुमचा राग घालवण्यासाठी काय करतात? सायलेन्स. ते गप्प बसतात. चला बाबा, एक तरी उत्तर चुकलं तुमचं. मला भयंकर आनंद झाला की तुमचं एक तरी उत्तर चुकलंय. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी त्यांना समजावून सांगते. समजावून सांगतात पण पहिले शांत बसतात. शांत बसतात. बरं, त्यांच्या सासू सासऱ्यांची म्हणजे तुमच्या आईवडिलांची संबंध कसे आहेत? चांगले. त्यांनी चांगलेच लिहिलंय. खरंच चांगले आहेत. हो मग नक्की. Yes. त्यांनी चांगले लिहिलेच आहेत. तुमच्याकडनं एकदा कन्फर्म करायचं होतं. चांगले आता म्हणजे याबरोबरच आपली पहिली फेरी इथेच संपलेली आहे. पहिल्या फेरीत लव्ह मॅरेजवाल्या जोडीला मिळाले 60 गुण आणि अरेंज मॅरेजवाल्या जोडीला मिळालेले आहेत 50 गुण. म्हणजेच पहिली फेरी जिंकलेली आहे लव्ह मॅरेजवाल्या जोडीनी. आणि त्यांना मिळत आहे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर विवा पश्चिम या रेस्टॉरंटकडनं. तुम्ही कधी जाऊन हे वाउचर वापरू शकता तिकडे, लंच डिनर कधी. आणि ही राऊंड न जिंकलेल्या जोडीला सुद्धा वाउचर मिळत आहे, पण 500 रुपयाचं विवा पश्चिम या रेस्टॉरंटमधून तुम्ही कधी जाऊन तिकडे जेवू शकता. आपली दुसरी फेरी आहे गंमत जम्मत. इथे बादली ठेवलेली आहे, हा इथे बॉल ठेवलेला आहे. पतिदेव इथे उभे राहतील आणि हा बॉल त्या बादलीत टाकायचा प्रयत्न करायचा. तुम्ही तो बॉल काढून त्यांना परत द्यायचा, बाजूला गेला तर आणून द्यायचा. खेळ सुरू करूया. या, तुम्ही तिथे उभं राहायचंय, आपण इथे उभे राहा. मी सांगितल्यावर खेळ चालू करा. सुरू करा. नाही गेलेला. लवकर लवकर, 1च मिनिटाचा वेळ आहे. एकदा गेलेला आहे. तुम्हाला तिकडनं धावत द्यायची गरज नाही, तुम्ही तिकडनं फेकू शकता. हां, तिकडे धाव देतात. हां, अरे अरे अरे, लवकर द्या लवकर द्या लवकर लवकर. अरे लवकर, एकदाच गेलाय, फक्त 20 सेकंद होऊन गेलेत. नाही नाही नाही, एकदाच गेलाय. बादली सरळ कर, बादली सरळ कर. ते बघा काय सांगतात, लवकर. हां, अरे 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 अरे, बादली परत वाकडी. बादली सरळ कर, बादली सरळ कर लवकर. हां, चला. अरे अरे काय चाललंय, एकदा गेलाय, फक्त अर्धा मिनिट झालेला आहे. हां, पुन्हा एकदा. अरे वा, 2दा गेलेला आहे. पुन्हा प्रयत्न करा. हां, 3दा गेलेला आहे. नाही, चान्स गेलेला आहे, चान्स गेलेला आहे. अरे 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 अरे, लवकर लवकर. 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. वेळ संपलेला आहे. बसा, 4 वेळा बॉल आतमध्ये गेलेला आहे. हां, या, आता आपली पाळी. तुम्ही इथे उभं राहायचंय. तुम्ही बॉल त्या बादलीत टाकायचा प्रयत्न करायचा 1 मिनिटात. तुमची वेळ सुरू होते आत्ता. नाही, लवकर लवकर प्रयत्न करा. अहो किती, 10 सेकंद झाले. अरे जोरात, त्या सर्कलमध्ये उभं राहायचं, त्या सर्कलमध्ये उभं राहायचंय. बादली सरळ करा, बादली सरळ करा. हां हां, चला. अरे बापरे, एकदा गेलेला आहे. अरे जोरात जोरात, जोराने टाका. काय घाईचं. अरे बापरे, जोराने टाका, पोचत नाहीये बॉल तिथपर्यंत.
अर्धा मिनिट संपलेला आहे. एकदाच गेलाय फक्त. चला, दोनदा गेलेला आहे. पुन्हा प्रयत्न. अरे बाप, बाजूला गेला. तीनदा गेलेला आहे. अरे बापरे, यांनी 4 वेळा टाकला. अजून दोनदा टाकायचं तुम्हाला. अजून 10 सेकंद आहेत. अरे 4दा गेलेला आहे. 8 7 बॉल दे 6 टाक टाक 5 टाक 4 3 2 आणि 1. बसा. तुम्ही 3 वेळा टाकलाय. नाही, 4 वेळा 4 वेळा, टाकलाय. 4 वेळा. अरे म्हणजे दोघांनाही 20-20 गुण मिळालेले आहेत. आता खेळूया आपला पुढचा खेळ. हा इथे एक टेनिस बॉल ठेवलेला आहे. तुमच्या हातात एक टेनिस बॉल दिला जाईल. तुमच्या हां, तुम्ही तिकडे उभं राहायचं आहे आणि तिकडनं 1 मिनिटात तुम्ही हा बॉल किती वेळा उडवू शकता तेवढे जास्त वेळा उडवू शकलात तुम्ही जिंकाल. या, तुम्ही विकेट किपिंग करायची आहे इथे उभं राहून. चला, तिकडे मागे उभं राहायचं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अरे बापरे, चला पुन्हा एकदा 1च मिनिट आहे. तिकडनं पुढे नाही, पाय पुढे आहे, पाय पुढे आहे. आतमध्ये आतमध्ये. अरे च्छा, काय होतंय काय. अरे बापरे, जरा चुका नेम. तुम्हाला छान प्रॅक्टिस होते विकेट. अरे बापरे, 20 सेकंद झाले अजून एकदाही नाही. चला लवकर. अरे बापरे, हाफ बॉल चालले. हाफ बॉल. अरे बापरे, चला 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 चला, घाई करा. अर्धा मिनिट संपलेलं आहे, अजून एकदाही नाही झालेलं. अरे बापरे, चला चला. नाही नाही, पुन्हा एकदा. अरे शाबास, एकदा झालेलं आहे. चला. आणि जरा चुकलं. दुसऱ्यांदा झालेलं आहे. ठेवा ठेवा, बॉल तिकडे ठेवा. हां, चला. 50 सेकंद झालेले आहेत. 8 7 6 5 4 3 2 आणि 1. तीनदा बॉल उडवलेला आहे. द्या इकडे. चला, आता तुमची पाळी. या Yes. या. त्यांनी 3दा उडवलेलं आहे. तुम्हाला किमान 4दा उडवणं आवश्यक आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. चला. अरे वा, पहिल्यांदाच उडवलेला आहे. व्हेरी गुड. ठेवा ठेवा ठेवा. चला, पुन्हा एकदा. हा, दुसऱ्यांदा उडवलेला आहे. प्रॅक्टिस करून आलात वाटतं तुम्ही. हा. नाही 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 नाही, 2 झालेले आहेत. अरे बापरे, 2वर थांबणार की काय. नाही नाही, 2च झाले. वाकून 2च झाले. 2 3 4 आवश्यक आहे जिंकण्यासाठी. 3दा झालेला आहे. लवकर लवकर लवकर, अर्धा मिनिट झालेला आहे. 3 वेळा उडवलेला आहे बॉल. 3 वेळाच आहे अजून. अरे बापरे, वेळ चाललाय. 40 सेकंद झाले. लवकर लवकर लवकर, अजून एकदा उडवायचं आहे. अरे वा, 4 वेळा उडवलेला आहे. बघूया अजून किती वेळा जातोय ते. 4 वेळा झालेला आहे. 50 सेकंद झालेले आहेत. 9 8 7 6 5 4 3 2 आणि हरकत नाही. पण त्यांनी 3 वेळा हा बॉल उडवलेला आहे आणि तुम्ही 4 वेळा उडवलेला आहेत. अर्थात इकडे 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 या, माझ्या बाजूला या. या, तुम्ही पण या. म्हणजेच या फेरीचे विजेते आहेत. चांगलं आहे. आपली 3री फेरी आहे विंडो शॉपिंग फेरी. तुमच्या हातात एक कार्ड दिलेलं आहे. पहिल्यांदा पतिराज तिथे बसतील. तुमच्यासमोर 3 याद्या डोळ्यासमोरून सरकतील. त्या प्रत्येक यादीत 5 गोष्टी असतील. त्यातल्या कुठल्याही 2 गोष्टी तुम्ही खरेदी करायच्या आहेत. तुमची फेरी झाली की तुमच्या पत्नी येतील. चला या. तोपर्यंत तुम्ही इथे बसायचं आहे आणि तिकडे बघायचं नाही. समोर खुशी मीटरकडे पाहत राहा. आपण तिकडे मागे वळून बघायचं नाही. हां, चिटिंग करायची ना. अरे काय बघताय काय, मी तुम्हाला सांगतोय. बघूया, सुरू करूया. तर आता पहिली यादी, व्हिडिओ गेम, DVD, कॉर्डलेस फोन, मोबाईल फोन, कपाट. यादी संपलेली आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. लिहून झालं का. चला, 10 सेकंद झालेले आहेत. 10 सेकंद झालेले आहेत. आता बघूया पुढची यादी. टॉवेल, साडी, हेअर ऑइल, हेअर पिन आणि क्रीम. तुमचे 10 सेकंद सुरू होत आहेत आत्ता. लिहा लिहा, लवकर लिहा. झालं तुमचं लिहून. 6 7 8 9 10.
तुमचं आधीच संपलेलं होतं त्यामुळे काही प्रश्न नाही. आता तिसरी यादी बघूया आपण. जुहू बीच जवळ बंगला, विमान यात्रा, कार खरेदी, हिऱ्याची अंगठी आणि मलेशिया सफर. कुठल्याही 2 वस्तू तुम्ही लिहायच्या आहेत. तुमची वेळ सुरू झालेली आहे. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. आपापली कार्ड घेऊन इकडे या. आपण आता तिथे बसू शकता आणि तोपर्यंत तुम्ही इथे बसायचंय. आता पहिली यादी. व्हिडिओ गेम, DVD, कॉर्डलेस फोन, मोबाईल फोन आणि कपाट यापैकी कुठल्याही 2 वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपलेली आहे. आता दुसरी यादी. टॉवेल, साडी, हेअर ऑइल, हेअर पिन आणि क्रीम. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. आता तिसरी यादी. जुहू बीच जवळ बंगला, विमान यात्रा, कार खरेदी, हिऱ्याची अंगठी आणि मलेशिया सफर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपलेली आहे. द्या तुमची कार्ड माझ्याजवळ द्या. आणि आता बघूया कोणी कोणी काय काय लिहिलंय ते. लव्ह मॅरेज पत्नीनी लिहिलेलं आहे. व्हिडिओ गेम आणि DVD पतीनी लिहिलेलं आहे. व्हिडिओ गेम आणि DVD दोन्ही वस्तू बरोबर आहेत. ते बघा तिकडे खुशी मीटर आमचं लगेच काम करायला लागलेलं आहे. म्हणजे पहिल्या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला 40 गुण मिळालेले आहेत. पत्नीनी लिहिलेलं आहे मोबाईल फोन आणि DVD. चुकलं ना. यांनी लिहिलेलं आहे कपाट आणि DVD. म्हणजे एक वस्तू बरोबर लिहिली आहे. तुम्हाला मिळाले आहेत 20 गुण, तुम्हाला 40. दुसऱ्या शॉपिंग राऊंडमध्ये पत्नीनी लिहिलेलं आहे टॉवेल आणि साडी. यांनी पण लिहिलं आहे टॉवेल आणि साडी. 80 गुण मिळालेले आहेत. यांनी लिहिलेलं आहे साडी आणि हेअर ऑइल. यांनी पण लिहिलेलं आहे साडी आणि हेअर ऑइल. यांनाही 40 गुण मिळालेले आहेत. तिसऱ्या यादीपैकी पत्नीनी लिहिलेलं आहे जुहू बीच जवळ बंगला आणि विमान यात्रा. त्यांनी पण लिहिलेलं आहे जुहू बीच जवळ बंगला आणि विमान यात्रा. 120 गुण मिळालेले आहेत. आणि पतीनी लिहिलेलं आहे मलेशिया सफर आणि विमान यात्रा. त्यांनी लिहिलेले मलेशिया सफरच, पण जुहू बीच जवळ बंगला. याचबरोबर आपली तिसरी फेरी संपलेली आहे. आता कोणाला किती गुण मिळालेत ते बघूया. तुम्हाला या फेरीत मिळालेत 40 आणि 40 80 गुण. आणि आधी होते 90 गुण. म्हणजे तुमचे झालेत 170 गुण. तुमचे आधी होते 80 गुण आणि या फेरीत तुम्हाला सर्वच्या सर्व म्हणजे 120 गुण मिळाले आहेत. म्हणजे तुमचे झालेत 200 गुण. याचाच अर्थ आजचे विजेते आहेत लव्ह मॅरेज. ही आहे आजची जोडी नंबर 1. या इकडे या जोडी नंबर 1. या तुम्ही पण इकडे या.